नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अ, आजचा जो व्हिडिओ आहे तो झोंबी ट्रकच्या बाबत आहे. परंतु आपला व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला आपल्याला सांगावसं वाटते, की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत जाईल. तर आता आपण आज झोंबी ट्रक्स काय आहे, जे सध्या सगळ्या मीडियावर चर्चा व्हायरल होत आहे. तर आता बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ मीडियामध्ये येत आहेत आणि ते बरेच व्हायरल झाले. ते व्हिडिओ असे होते, की आता मीरा भाईंदरला एक तरुण रस्त्यातच उभा आहे आणि तो आहे त्या अवस्थेत तासनतास उभा आहे. आता लोकांना वाटलं असं काय आहे, की अशा प्रकारचं कुठलं ह्यानं अंमली पदार्थ घेतला, की तो त्याची ती पोझिशन तशीच्या तशीच आहे आणि ही अशी अवस्था कुठल्या ड्रग्जमुळं झाली. तसेच चंदीगड, बिहार अ, आणि बेंगलोर अशा ठिकाणी अशाच प्रकारचे तरुण उभे राहिले. कोणी जे हे काही गोष्टी देण्यासाठी गेले, तर तेही रस्त्यामध्ये तसेच्या तसे उभे होते. कोणी मोबाईल बघतंय, तर तो तसाचा तसाच उभा होता. मग लोकांना असा प्रश्न पडला, की सगळ्याच राज्यामध्ये अशा प्रकारचे लोकं दिसतायत म्हणजे अशा कुठल्या प्रकारचे हे ड्रग्ज आहे? तर आता अ, आपण झोम्बी ड्रग्ज हे त्याला नाव नंतर पडलं. परंतु अशा प्रकारचं ड्रग्जबद्दल असं आहे, की झायलाजिन नावाचं एक ड्रग आहे. ते प्राणी असतात. प्राण्यांची ऑपरेशन करायचं आहे, उपचार करायचे असतील, तर त्यांना झायलाजिन देतात. कारण त्यांचा जो हे आहे, त्यांच्या मेंदूवरचा कंट्रोल जाऊन ते निद्रिस्त अवस्थेत त्यांना ठेवल्यावरच त्याचं ऑपरेशन करू शकतात किंवा त्याच्यावर उपचार करू शकतात. म्हणून झायलाजिन नावाचं ड्रग्ज हे प्राण्यांना दिलं जातं. आता हे झायलाजिन जे आहे, तर त्याच्यामुळं मेंदूवरचा कंट्रोल जातो. आता ह्याला झोंबी ड्रग्ज का म्हटलंय? कारण ते त्या प्रकारचं ड्रग्ज घेतल्यावर त्या व्यक्तीची जी पोझिशन आहे, ती तशी झोंबीसारखी दिसते. म्हणून झायलाजिन ड्रग्जला झोंबी ड्रग्ज म्हणून पण ओळखलं जातं. आता हे झायलाजिन हे ड्रग्ज आहे, ते हे फक्त प्राण्यांच्या शरीराला सूट आहे. तसं माणसाच्या शरीराला ते सूट होत नाहीये. परंतु हे अंमली पदार्थ जे तस्करी जे करत असतात, ते काय करतात हेरोईन किंवा पेंटानिल नावाचे जे अंमली पदार्थ आहे, असे हे ते अंमली पदार्थ म्हणून विकले जातात आणि आजची तरुण पिढी ही त्याची नशा करते. परंतु ह्याची नशा जी आहे, ती लवकर उतरेल, तर मग त्या तरुणांना तशाच अवस्थेत जास्त वेळ राहावं म्हणून त्या ह्या पेंटानिल आणि हेरोईन अशासारख्या अंमली पदार्थामध्ये हे तस्करी करणारे लोकं झायलोजिन नावाचं केमिकल जे आहे ते प्राण्यांसाठी वापरतात. ते थोडं मिक्स करतात म्हणजे त्यांची जी नशा आहे ती बऱ्याच कालावधीसाठी राहते. आता ही नशा उतरवायची असेल तर त्याला नॅलोस्कोन नावाचं एक केमिकल आहे किंवा ड्रग्ज आहे. जे औषध आहे ते त्याची नशा कमी करण्यासाठी वापरलं जातं नॅलोस्कोन. परंतु नशा जास्ती वेळ टिकावी म्हणून झायलाजिन हे अंमली पदार्थामध्ये मिक्स केलं जातं आणि हे तरुण जे तस्करी करतात ते त्याच्यापासून फायदा जास्त मिळेल असा प्रयत्न असतो त्याचा. परंतु हे झायलाजिन जे आहे ते संपूर्ण आपल्या भारतात आलंय का? नाही याच्यावर आता सगळा तपास चालू आहे. परंतु आता जो विरारमध्ये जो माणूस सापडला त्याचा तपास करण्यात आला, की हा माणूस इतक्या वेळासाठी त्या रस्त्यात असा का उभा होता? की त्याला त्याचं काहीच समजत नव्हतं, की तो कशा स्थितीत उभा आहे. की जेव्हा तो खाली पडेल आणि त्याची सगळी नशा जाईल, तेव्हाच त्याला समजेल, की आपण इतक्या वेळ त्याच अवस्थेत होतो. तर ह्याचा तपास केलेला असताना असं लक्षात आलं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं, की त्याला संधिवात आहे आणि तो संधिवाताची औषधं डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतो. परंतु त्याच वेळेला त्यानं अल्कोहोल घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्या अल्कोहोलचा आणि त्या संधिवाताच्या गोळ्यांचा परिणाम होऊन त्याची ही स्थिती अशी झाली होती, की त्याच्या शरीरावर असा परिणाम झालेला होता. तर जे काही व्हायरल झालेले होते व्हिडिओ आणि आपल्या झोंबी ड्रगची जी शक्यता होती सगळ्या तपासाअंती ते ड्रग्ज काही आलेले नाही असं त्यांनी सांगितलंय, की त्याच्यावर त्यांनी काही हे ड्रग्ज घेतलेले नव्हते आणि इतरही राज्यात पण असंच काही तपासात समजलेलं आहे. परंतु हे झायलाजिन हे ड्रग्ज आहे हे झोंबी ड्रग्ज म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपण झायलाजिन किंवा झोंबी ड्रगची जी माहिती घेतली
आणि आपल्याला हे माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.